रक्षाबंधन स्पेशल. आज आपण रक्षाबंधन स्पेशल काजू कतली बघतोय. कमी वेळात कमी खर्चात बाजार सारखी अप्रतिम चवीला आणि झटपट बनणारी काजू कतलीची रेसिपी आज तुम्हाला दाखवते. परफेक्ट प्रमाण. तर बघा, इथं मी 350 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 250 ग्रॅम साखर घेतलेली. हे प्रमाण आहे. आता आपल्याला हे काजू आहेत ना, मी हे पहिले फ्रीज मध्ये ठेवले होते, थंड करून घेतलेत आणि मग मिक्सरच्या भांड्यात चालू बंद करत आपल्याला हे पावडर त्याची करून घ्यायची. असं केल्याने काय होतं, काजूचं तेल सुटत नाही. आणि डायरेक्ट तुम्ही करायला घेतले की काजूला तेल सुटतं. थोडंसं फ्रीज मध्ये ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला चाळून घ्यायचे, त्याची पावडर करायची आणि हे कणी राहिली ना ती पुन्हा परत वाटून घ्यायची. आता सर्व वाटून झाले. त्याच्यामध्ये 1 कप मी मिल्क पावडर ऍड केलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता जाड कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 कप 250 ग्रॅम म्हणजे साखर टाकली आणि अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं आपल्याला त्याची 1 तारी पाक करून घ्यायचे. बघा, साखर विरघळलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची, पुन्हा एकदा मिक्स करायचंय आणि 1 ते 2 चमचे दूध टाकायचे. दूध टाकल्याने काय होतं, ह्याच्यात जो कचरा असेल साखरेमध्ये तो पूर्ण बघा एका साईडला असा काळा सगळं घाण निघून जाते आणि आपली काजू कतली एकदम सफेद बनते. बघू शकता. इथं आपण हे सर्व काढून घेऊया आणि बघा, इथं 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे. आता काय करायचंय, आपल्याला थोडा वेळ अजून थोडंसं बाकी आहे, अजून एक शिजून द्यायचंय थोडं. बघा, झालेला आहे पाक आणि आपण जे काजू वाटून त्याची पावडर तयार केली ती आपल्याला ह्या पाकामध्ये टाकायची. गॅस एकदम बारीक करायचा आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. मिक्स. आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे. तुपाने काय होतं, बाइंडिंग खूप छान येते आणि व्यवस्थित त्याला ग्लो येतो छान. बघा, अशा पद्धतीने ह्याला फेटून घ्यायचंय आणि ही प्रोसेस आहे ना थोडी फास्ट करायची. बघा, इथं आपलं जवळजवळ होत आलेलं आहे आणि तूप टाकल्यामुळे ह्याला आता हे शिजलेलं कसं कळतं, ते हे तुमचं कढई सोडायला लागतं. आता मी बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने त्याला मळून घ्यायचंय. तो खूप गरम असतं ना. बघा, अशा पद्धतीने बघा आता इथं गोळा तयार झालेला आहे आणि पुन्हा आपल्याला बटर पेपर एक घ्यायचा आहे, त्याला तूप लावून व्यवस्थित घ्यायचंय. बघू शकता. आणि त्याच्यावर आपण जो केलेला गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला बघू शकता, इथं लाटण्याला सुद्धा तूप लावून घेतले आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसर लाटायचंय. बघा, इथं आपलं व्यवस्थित लाटून झालेला आहे. बघा, थिकनेस एवढी ठेवलेली आहे मी ह्याची. आता ह्याच्यामध्ये चांदीचं वर्क असेल तुमच्याकडे तर लावू शकता. मी आता ह्याच्यावरनं तूप लावते. तूप लावल्याने काय होतं, आपण जे चांदीचं वर्क लावतो त्याला ते चिपकून व्यवस्थित बसतं. बघा, अशा पद्धतीने मी त्याला चांदीचं वर्क लावून पूर्ण तयार करून घेते. आता आपल्याला साईडचे काठ काढून घ्यायचे. सुकलेलं आहे, जवळजवळ 2 तास मी ठेवलं होतं सुकायला. साईडचे काठ काढून घेऊया आणि आपल्याला असं स्केलच्या साह्याने आपल्याला ह्याचे बघा तुकडे करायचे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला मी स्केलच्या साह्याने त्याला पहिलं उभ्या रेषामध्ये पाडून घेतले, आता क्रॉस मध्ये छान असं त्याला कतलीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता, अशा पद्धतीने मी हे कट करून घेते. एकदम सावकाश पद्धतीने करून घ्यायचे. किती तुम्हाला छोट्या मोठ्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही त्याचे तुकडे करू शकता. बघा, इथं आपली काजू कतली 1 नंबर झालीये. आकार पण खूप छान आलाय आणि थिकनेस पण बघा एवढी तर खूप होती. वा, 1 नंबर. जशी बाजारात मिळती तशी. तर तुम्ही नक्की या रक्षाबंधनला करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.